नमस्कार श्रोतेहो. आजच्या 22व्या भागात सोयराबाईचे अभंग यात सर्वांचं स्वागत. आजचा अभंग आहे पंचमहापातकी विश्वासघातकी राम नामे सुखी विश्वजन महापापराशी वाल्ला तो तारीला उद्धार तो केला गणिकेचा पुत्राची या नामे वैकुंठाची गती अजामेळा मुक्ती हरी नामे नामेची तरले नर आणि नारी म्हणतसे महारी चोखी याची. आजच्या अभंगात सोयराबाईंनी पंचमहापातकी आणि विश्वासघातकी यांचा उल्लेख केलेला आहे. या या महापातकांना आणि विश्वासघातकी लोकांना राम नामे सुखी विश्वजन ही जगामध्ये पंचमहापातक आहे, विश्वासघातकी लोक आहेत, तरी सुद्धा रामनामामुळे लोक सुखी आहेत. महापापराशी वाल्ला तो तारीला, मोठी मोठी पाप केलेली तो वाल्या होता, तो रामनामामुळे तारला गेला, उद्धारत्व केला गणिकेचा. गणिकेचा एक उद्धार केलाय. गणिकाची एक पुराणातली गोष्ट आहे. पुत्राची या नामे वैकुंठाची गती अजामेळा मुक्ती हरी नामे. अजामेळ नावाचं पण पुराणातलं एक व्यक्तिमत्व आहे. तो हरिनामाच्या नारायण नारायण असं बोलून त्याला मुक्ती मिळाली. नामेची तरले नर आणि नारी म्हणतसे महारी चोखियाची. नाम घेतल्यामुळे नर आणि नारी तरुण जात आहेत असं सोयराबाईंना म्हणायचं इथे. अशी चोखेची महारी आपल्याला सांगते नामाचं महत्व. आणि तिच्या या सांगण्यातच आता आपण ऐकूया पुढे. नामाचं महत्व देवेशने आपल्याला अभंग तर सांगितलाच. नामस्मरण, नामजप, भगवंताचं स्मरण ह्याच्याने काय काय होतं याचं महत्व किंवा त्याचं फल हे आपल्याला सोयराबाईंनी या अभंगात सांगितलं. ह्या अभंगात 2 कथा आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. अभंग तर आपल्याला कळालाच काय आहे ते, आणि बहुधा या 2 कथा आपल्या सगळ्यांना माहिती, पण तरी एकदा आपण उजळणी करूयात. महापापराशी वाल्हा तो तारीला. इथे आधी एक सांगतो, पंचमहापातकांचा उल्लेख केला त्यांनी. तर ती पंचमहापातक कुठली? भागवत पुराणानुसार ती आहेत मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्ण चोरी, गुरु स्त्रीगमन आणि विश्वासघात. तर अशी ही पंचमहापातक आहेत. आणि ही पंचमहापातकच तुमचा विश्वासघात करू शकतात. त्यातून तुम्ही तराल कसे? तर रामनाम असेल तुमच्या मुखात तर वाल्या कोळीची ही गोष्ट. महापापराशी वाल्ला तो तारीला. तो जो वाल्या कोळी होता तो वाटसरूंना लुटायचा, त्यांना मारून टाकायचा, असा तो वाल्या कोळी. आणि त्याच्या महापापराशी की असं वर्षानुवर्ष केल्यामुळे त्याच्या पापाचं संचित बरंच मोठं झालं होतं. आणि एक दिवशी त्याला नारद भेटले. नारद त्याला विचारतात की तू काय करतोस? तर तो सांगतो की मी असं प्रवाशांना लुटतो आणि त्याच्याने माझं घर चालतं. तर ते म्हणतात की तू एवढं मोठं पाप करतोयस, तर ह्या पापात तुझ्या घरचे भागीदार आहेत का? जरा विचार बरं त्यांना. तो म्हणतो की हो, का नाही, मी त्यांच्याचसाठी करतोय ना, मग का नाही भागीदार होणार? ते म्हणतात तरी विचारून. तो जातो घरी, आपल्या पत्नीला मुलांना विचारतो की मी असं असं पाप करतोय, तर ह्या पापात तुम्ही भागीदार होणार का? अर्थातच सगळे नकार देतात. सोयराबाईंचा मागचाच अभंग आहेच ना, अंतकाळी कोण नये बरोबरी, सर्व सुखाचे सोबती, तर पापात कशाला कोण सहभागी होईल, म्हणून ते नकार देतात. मग निराश झालेला वाल्या कोळी हा परत येतो नारदांकडे आणि म्हणतो की नाही म्हणाले ते, आता काय करू, या पापातनं कसा मुक्त होऊ? तर नारद म्हणतात की तू नामजप कर.
भगवंताचा. ते त्याला राम राम म्हणायला लावतात. पण आता तो वाल्या कोळीच, त्याला ते काही म्हणता येत नाही. तो उलटा उच्चार करतो, मरा मरा म्हणतो. पण ठीक आहे, मरा मरा म्हणता म्हणता कुठेतरी ते राम 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 होतच जातं. असे बरीच वर्ष उलटतात. ते माहितीये पुढची कथा आपल्याला, की त्याच्या भोवती मुंग्यांचं वारूळ तयार होतं आणि एक दिवशी एक लाकूड तोड्या त्याची कुऱ्हाड पडते त्या वारुळावर आणि त्यातनं रक्त बाहेर येतं आणि ते वारूळ हटवल्यानंतर काय दिसतं आपल्याला, तर वाल्मिकी ऋषी दिसतात. तर अशी ही गोष्ट वाल्या कोळीची. महापापराशी वाल्हा तो तारीला. आता दुसरी कथा, ती आहे अजामेळाची. उद्धार तो केला गणिकेचा, पुत्राची या नामे वैकुंठाची गती, अजामेळा मुक्ती हरिनामे. तर ही अजामेळाची कथा. अजामेळ हा एक सर्वगुण संपन्न आणि विद्वान ब्राह्मण होता. आणि त्याच्या वडिलांची जी नित्य पूजेची जी कर्म असतात, त्यात तो त्यांना मदत करायचा, फुलं वगैरे आणणं. एक दिवशी तो असा चालला असताना त्याने एका तरुणाला एका गणिकेसोबत तरत होताना पाहिले आणि त्यांचं ते जे काय चाललं होतं ते पाहून ह्याच्या मनात वासना उत्पन्न झाली. तो त्या गणिकेच्या प्रेमात इतका बुडाला की त्याने घर संसार सोडून दिला आणि तो त्या गणिकेकडे जाऊन राहिला. पुढे तिच्याशी त्याने लग्न पण केलं आणि त्या गणिकेच्या घरचा भार उचलण्यासाठी तोही काही वाईट कामं करायला लागला मग. आणि यथावकाश त्यांना 10 पुत्र झाले. एक दिवशी त्यांच्याकडे एक साधू आला. तर तो साधू त्याला म्हणाला की तू इतकी सगळी वाईट कर्म करतोयस, ऍक्च्युली तू एक खूप चांगला माणूस होतास, तर तू नामसाधना का नाही करत? तर तो अजामेळ म्हणतो की सगळं सांगा, पण तेवढं काही मला सांगू नका. ते म्हणतात ठीक आहे, मग एक काम कर म्हणे, माझं एक ऐक. काय? तर म्हणे तुझ्या शेवटच्या पुत्राचं नाव नारायण ठेव. ठीक आहे, मग तो त्याचं नाव नारायण ठेवतो. आणि मग त्याला ती सवय लागते की त्या पुत्राला हाक मारण्याची, नारायण नारायण करत. आणि तो साधू त्याच्याकडे गंगाराम नावाचा पोपट असतो, तो देतो सांभाळायला या दोघांकडे. तर त्या गणिकेलाही सवय लागते, त्या पोपटाला हाक मारता मारता ती गंगाराम न म्हणता नुसतंच राम राम म्हणते. तर अशा पद्धतीने दोघांचंही नामस्मरण आपोआप होत जातं. आणि मग जेव्हा अंतकाळ येतो अजामेळाचा आणि ते यमदूत त्याला दिसायला लागतात, तेव्हा तो घाबरतो आणि तो त्या लहान मुलाला आपल्या फार लाडाचा असतो ना, त्याला हाक मारतो नारायण नारायण करत. तर अंतकाळी देवाचं नाव घेतल्यामुळे नारायण त्याला त्या मरणाच्या संकटातून मुक्त करतो, अशी ती कथा आहे. तर मला एक त्या संदर्भातला गीतेतला एक श्लोक सापडला याच्यावर अभ्यास करताना. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा, की अंतकाळी जो माझं स्मरण करेल, तर त्या कलेवरातनं मुक्ती मिळाल्यानंतर त्याचा तो जो काही आत्मा असेल तो माझ्याशी एकरूप होईल, असं भगवंत अर्जुनाला गीतेत सांगतात. आता ह्या अजामेळीच्याच कथेचा एक काय म्हणू पूर्वार्ध असा आहे की हा अजामेळ आदल्या जन्मी एक हठयोगी होता आणि ती गणिका एक साध्वी होती, तिचं नाव होतं चंद्रमणी. तर ते हठयोगी एक दिवशी निद्रासनात कुंडलिनी जागृत करत असतात आणि त्या अशा अवस्थेत ती साध्वी त्यांना बघते. कडाक्याची थंडी पडलेली असते, तर तिला वाटतं की हे एवढे मोठे तपस्वी तपसाधना करतात आणि त्यांना थंडी वाजत असेल, तर मी यांना ऊब देण्यासाठी म्हणून काय करू. तर ती स्वतःकडे तिच्या काही वस्त्र नसतं उबदार की जे त्यांच्या अंगावर टाकता येईल, म्हणून ती स्वतःच त्यांच्या अंगावर झोपते. आणि 3 दिवसांनी ते जेव्हा जागृत होतात त्या समाधी अवस्थेतून, तेव्हा ते बघतात की एक स्त्री आपल्या अंगावर झोपलेली आहे आणि ते चिडून तिला शाप देतात की पुढल्या जन्मी तू गणिका होशील. आता ही पण साध्वी असते, त्यांनी अविचारातनं शाप दिला म्हटल्यानंतर ही पण चिडते आणि ती त्यांना शाप देते की तुम्ही पुढच्या जन्मात दुराचारी व्हाल. आता हे झाले एकमेकाला शाप देऊन, पण जेव्हा दोघांच्या रागाचा पारा उतरतो, शांत झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्याकडनं चूक झाली आणि मग त्यांच्यात प्रेमभाव उत्पन्न होतो. पण तरी ते ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ घेतात आणि तपसाधना करतात आणि मग पुढल्या जन्मी अजामेळ आणि ते गणिका म्हणून त्यांचा पुनर्जन्म होतो.
तर अशी ही अजामेळाची गोष्ट. यात एका कथेच्या एका भागात नामस्मरणाचं महत्व आहे आणि दुसऱ्या भागात सत्सद विवेकाचंही वर्णन आहे की तुम्ही कुठलीही कृती करण्याच्या आधी विचार करा आणि मग ती कृती करा. आणि हे सगळं करत असताना मला अजून 2 अभंग सापडले जे नामाचाच महिमा सांगतात आणि विशेष म्हणजे संत सोयराबाई यांच्याशी संबंधित असलेल्या 2 व्यक्तींचे ते अभंग आहेत. एक आहेत संत चोखोबा म्हणजे सोयराबाई यांचे यजमान. त्यांचाही अभंग असाच आहे. गणिका अजामेळे काय साधन केले, नामची उच्चारिले स्वभावता. नवल हे पहा, नवल हे पहा, अनुभवे अनुभवा देहा माझी. उच्चारिता नाम वैकुंठीचे घेणे, ऐसे दुजे पेणे आहे कोठे. ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार, वाल्हा तो साचार उद्धरिला. उफराटे नाम न येची मुखासी, मारा मारा ध्यासी स्मरता झाला. चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा, उद्धारा अधमा स्त्री शूद्रा. जे आपण वाल्मिकींच्या कथेत बघितलं की ते उफराट नाव घेतात, उलट नाव घेतात, पण तरी उद्धार होतोय त्यांचा. आणि एक दुसरा अभंग आहे तो संत बंका. आपण जो संत निर्मळा यांच्यावरचे जे अभंग काही पाहिले होते त्याच्यात आपण बघितलं होतं की त्यांचे पती आणि सोयराबाई यांचे बंधू म्हणजे संत बंका. संत बंका हेही नामाचा महिमा सांगतात. पांडुरंगा वाचोनी दुजा कोण सखा, निर्वाणीचा देखा माय बाप. तारितासे एका नावासाठी जगा, ऐसा हा पैवा श्रेष्ठाचार. गणिका गजेंद्र यासी उद्धरिले, प्रत्यक्ष तारिले अजामेळा. बंका म्हणे ऐसा आहे हा भरवसा, मज तव सर्वेशा विठोबाचा. तर अशा पद्धतीने सर्वच संत आणि काही दृष्टांत हे आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातले तुमचे पापकर्म जे काय असतील, तुमची जी काही वाईट कर्म असतील आणि ओव्हरऑल जे काही तुमचं आयुष्य असेल त्याच्यातून तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तर नामस्मरण हे फार आणि फार महत्वाचं आहे. हेच सोयराबाईंनी इथे सांगायचं. हो, आज खूप छान सांगितलं तू. आपण मग आज थांबूया इथे. हो, थांबूयात. आज 28 आपले सबस्क्रायबर झाले युट्यूबचे. लोकांना आणखीन लोकांना आवडत असेल तर सर्वांना पोहोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच नव्या भागात भेटूया. तर ते थांबूया आपण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.